26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. त्यामुळे मला पहाटे खूप लवकर उठून तयार होऊन स्कूटर घेऊन एका ठिकाणी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमासाठी पोचायचं होतं. तसा हा कार्यक्रम आमच्या राहत्या घरापासून अवघ्या 16 किलोमीटरच्या अंतरावर होता. जाता जाता रस्त्यात एक हॉटेल लागतं. ते हॉटेल पहाटे अगदी 4 वाजता उघडतं आणि तिकडचा चहा जणू अमृतच. थंडीतली पहाट आणि त्या हॉटेलचा चहा म्हणजे दुग्ध शर्करा योगच. रंगमंचावर घालायचे कपडे आणि गाण्यांचे शब्द लिहिलेली वही बॅगेत टाकून स्वेटर आणि शूज वगैरे घालून स्कूटरला किक मारून मी प्रवास सुरू केला. थंडीत पहाटे गाडी थंड पडत असल्याने तिला किक मारून सुरू करावे लागत असे. झोमणारा गारवा आणि मोकळे शांत रस्ते जीवाला कुरवाळत होते. सुखद प्रवासाचा अनुभव घेत मी त्या हॉटेलच्या बाहेर गाडी थांबवून आत टेबलावर बसलो. चहाची मागणी करताच काहीच क्षणात चहा समोर होता. त्याचा सुगंध मला ऊर्जा देऊन गेला. डोळे मिटून गरमागरम चहाचा पहिला घोट मी सुर्रकन आत ओढला आणि सगळ्या शरीरात एक वेगळीच नशा संचारली. मी चहा पिता पिता खिशातून पैसे काढून त्या हॉटेलात काम करणाऱ्या छोटूच्या हातावर ठेवले आणि काहीच मिनिटात चहा उरकून मी पुढच्या रस्त्याला लागलो. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे हे 2 देशभक्तीपर कार्यक्रम माझे दरवर्षी ह्या ठिकाणी ठरलेले असतात. त्यामुळे मी येणार आणि उत्तम गाणार आणि कार्यक्रम हिट होणार हे ज्ञात होतं. झेंडावंदन झालं. राष्ट्रगीत गाऊन मी इतर गाणी सादर केली. सहकलाकार आणि वादक मंडळींनी वाखाणण्याजोगी साथ संगत दिली. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि ठरलेल्या मानधनात अतिरिक्त वाढ करून रक्कम मिळाली व हसत मुखाने आम्ही निरोप घेऊन परतीच्या वाटेला लागलो. परतताना पुन्हा तेच हॉटेल वाटेत लागलं. पुन्हा एकदा चहा प्यायची तलब जागी झाली. तसेही सकाळचे 10 तर वाजलेले. ह्या वेळेत चहा चालतो की. मी पुन्हा स्कूटर बाहेर उभी करून आत शिरलो. पुन्हा क्षणार्धात चहा पुढ्यात आला. पुन्हा डोळे मिटून मी चहाचा आस्वाद घेऊ लागलो. तेवढ्यात त्या हॉटेलात काम करणारा छोटू टेबल ठोकून बोलला, साहब सुबह आप चाय पी के सीधे निकल लिए, पैसा दिया ही नहीं आपने. नसीब आप वापस आ गए आप चाय पीने, वरना पैसा तो डूब जाता ना चाय का. मला अगदी नीट आठवत होतं. मी खिशातून पैसे काढून त्याच्या हातावर ठेवलेले. आमच्यात बाचाबाची झाली, वादविवाद झाले, पण मी त्याला पैसे दिलेत हे त्यानं शेवटपर्यंत मान्यच केलं नाही. पहाटे कोणी नव्हतं, पण आत्ता हॉटेल गजबजलेलं होतं. एवढ्याशा पैशांसाठी इज्जतीचा कचरा नको म्हणून पहाटेच्या आणि आत्ताच्या चहाचे पैसे QR कोडने स्कॅन करून ऑनलाईन दिले आणि निघालो. स्कूटर चालवत घरी जाताना सारखा तो हॉटेलातला छोटू माझ्या डोक्यात येत होता आणि मला त्याने एक छोटीशी सवय लावली. त्या दिवसापासून मी सगळ्यांना ऑनलाईनच पैसे देतो. कारण ऑनलाईन पैसे दिल्याने काय होतं की आपल्याकडे पुरावा राहतो आणि तुम्ही पैसे दिलेच नाहीत असा आरोप करून आपल्याकडून दुप्पट पैशांची वसुली कुणीच करू शकत नाही. म्हणून तेव्हापासून ऑनलाईन पेमेंट हा माझ्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे.